नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुती लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय नक्की असून सदरची निवडणूक ही व्यक्तीची निवडणूक नसून विचारांची निवडणूक आहे. यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतभेद विसरून एका दिलानं काम करणं गरजेचं आहे, असं म्हणाले. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करत असल्याचं सांगितलं. तर मंत्री दादासाहेब भुसे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित करताना सांगितलं की सदरची निवडणूक ही महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार आहे. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस काम करा, अशा सूचना कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच यावेळी सुजय विखे पाटील यांना निवडून आणताना शिवसेनेचा सिंहाचा वाटा असणार आहे, असंही आश्वासन त्यांनी दिलं. महायुतीची जागा वाटप जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल आणि उमेदवार जे आहेत हे महायुतीचे हे लवकरात लवकर जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होऊन मला वाटतं त्याच्या अगोदर जे आहे हे महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत. मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे आपल्याला त्याच्यासाठी 2 दिवसाची वाट जी आहे ती त्या ठिकाणी पाहावी लागेल. त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते जागा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल. आज शिर्डीमध्ये जे आहे ते आमचे सिटिंग खासदार जे आहेत हे त्या ठिकाणी लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जी आहे ती मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढेल. तेच मी बोलतो आता तुम्हाला 1-2 दिवसानंतर जे आहे या 2 दिवसामध्ये जे आहे या सगळ्या जाहीर ज्या याद्या ज्या आहेत ते जाहीर त्या ठिकाणी होतील आणि उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी निश्चित होतील आणि महायुती जे आहे मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी जिंकतील. मला वाटतं बघा समाजासाठी मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचना ज्या आहेत घेऊन सरकार सकारात्मक होतं. सरकारने सकारात्मकरित्या सगळ्यांवरती निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं आज मराठा समाजाला जे आहे हे आपलं ऐकणारं नेतृत्व जे आहे हे शिंदे साहेबांच्या माध्यमाने मला वाटत नाही की याच्या अगोदर मराठा समाजासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय कुठल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले असतील तर या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतल्या आणि महायुतीच्या सरकारने एवढ्या मोठे निर्णय जे आहेत ते मराठा समाजासाठी घेतलेले आहेत. मला वाटतं मराठा समाजाने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या देखील निर्णय जे आहेत हे सरकार जे आहे त्याच्यावरती सकारात्मक आहे. आपण जे आहे हे जनतेचं काम जे आहे 5 वर्ष केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून जे आहे विश्वास ठेवून जे आहे ते आपण त्या ठिकाणी इलेक्शनला जे आहे ते त्या ठिकाणी सामोरे जातो आणि मला वाटतं कल्याणची जनतेने जे आहे ते माझं काम गेले 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये चांगला विजय जो आहे तो कल्याण लोकसभेमधून मोठ्या फरकाने जे आहे ते लोक जे आहेत हे त्या ठिकाणी करून आव्हान कोणाला वाटतं की जो 5 वर्ष मतदारसंघामध्ये काम करत नाही. या ठिकाणी जे आहे हे गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कार्य आपण केलेली आहेत या मतदारसंघामध्ये ते माझ्या कल्याण लोकसभेतील जनतेने जे आहे ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मला माझ्या जनतेवरती जे आहे मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि तशी परिस्थिती देखील जी आहे ती कल्याण लोकसभा. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर.